मॅडम नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त एक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतं. तर काय सांगाल, आपण सुद्धा एक पदाधिकारी आहात, प्रथमतः आपली ओळख सांगावी आणि काय माहिती सांगाल? माझं नाव पहिलं तर किमया भरत तांबोळी. मी रोटरॅक्ट क्लबची ट्रेजरर आहे ह्या वर्षीची. मी एक इंटेरियर डिझायनर आहे बाय प्रोफेशन. आणि आज आपण जो इथे कार्यक्रम घेतला होता हा खूप छान प्रकारे पार पडला. सगळे आले, त्यासाठी सगळ्यात पहिले सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण प्रोग्रॅम असा घेतला की प्रत्येक फील्डमधल्या महिलांना बोलून त्यांचा सत्कार केला आहे. आणि जे गरजू महिला होत्या त्यांना आपण आज ॲक्वागार्ड्स पण आपण प्रोव्हाइड केलेत. सो बरं, आज आपले जे रोटरॅक्ट क्लब आहे त्याच्या बाबत काय माहिती सांगाल? किती मेंबर आहेत आणि कसं काम चालतं आपलं काम तसं खूप छान चालू आहे. आपण सोशलमध्ये पण खूप छान प्रकारे वर्क करतो आहे. प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्ही विचार करून त्या करायचा प्रयत्न करतो आहे. ओके मॅडम, धन्यवाद. सर नमस्कार. काय सांगाल, आपण आत्ता आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त एक छानसा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा केला. काय माहिती सांगाल? आपलं प्रथमतः ओळख सांगावी. मी ऋतुराज माने, रोटरीमध्ये आत्ताच नव्याने जॉईन झालो आहे. रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण स्त्री शक्ती गौरव सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला भरघोस साऱ्या महिलांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व महिलांचे रोटरॅक्टतर्फे हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि महिला दिनांच्या सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. सर नमस्कार. काय सांगाल आपण? नमस्कार, मी रोटरॅक्टर नितेश वैद्य. आज या ठिकाणी आपण स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी, प्रत्येक तळागाळातल्या स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी जमलो होतो. हा प्रोग्रॅम रोटरॅक्ट आणि रोटरीच्या संकल्पनेतून केला होता आपण इथे. आणि वॉटर प्युरिफायरचं डिस्ट्रीब्युशन पण केलं. अशा प्रकारचे इव्हेंट आपण पुढे पण घेत जाणार आहे. आणि ह्या इव्हेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद सर. सर नमस्कार. काय सांगाल, आपण आज या ठिकाणी एक स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा झालेला आहे. आणि माझा एक प्रश्न असणार सर, रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे याची नक्की व्याख्या काय आहे आणि याच्यामध्ये कसं कामकाज चालतं, काय सांगाल? नमस्कार, मी रोटरॅक्टर ललित देसले, या रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा सध्याचा अध्यक्ष. रोटरॅक्ट क्लब काय आहे तर रोटरॅक्ट क्लबमध्ये साधारण 18 ते 30 वयोगटातले जे काही व्यक्ती असतात, महिला पुरुष सगळे, ते एकत्र येऊन एक क्लब फॉर्म करतात, ज्यामध्ये ते 4 वेगवेगळ्या मेन ॲव्हेन्यूजमध्ये काम करतात. ज्यामध्ये पहिला आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट, जो त्यांना समाजामध्ये प्रोफेशनली डेव्हलप करण्यासाठी मदत करतो. स्टेज डेअरिंग किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे, त्या पाठीमागची मेहनत, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकायला मिळतात रोटरॅक्ट क्लबचा भाग झाल्यानंतर. दुसरा ॲव्हेन्यू आहे कम्युनिटी सर्व्हिस, ज्यामध्ये आम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो, म्हणून समाजाबद्दल जे काही घटक आहेत जे मागे राहिलेत त्याच्या सुधारणेसाठी प्रयत्न करतो. वेगवेगळे असे प्रोग्राम आयोजित करतो ज्यामधून आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येईल, काहीतरी मदत होईल. सो असे कम्युनिटी सर्व्हिस ॲव्हेन्यू अंडर आपण कार्यक्रम घेत असतो. त्यानंतर तिसरा आहे क्लब सर्व्हिस, ज्यामध्ये ह्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांची किंवा मुलांची मेन अपेक्षा असते फन आणि एन्जॉयमेंट. सो आम्ही बॉन्डिंगचे वेगवेगळे कार्यक्रम घेतो, ज्यामध्ये आउटिंग्स किंवा ट्रेकिंग्स अशा सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या जातात. त्यानंतर शेवटचा ॲव्हेन्यू आहे नेटवर्किंग, ज्यामध्ये मुलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं, वेगवेगळे मोठे संपर्क उपलब्ध करून दिले जातात, जे त्यांना स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये प्लस त्यांच्यासाठी जर अजून संधी मिळत असतील कुठून तर त्या सगळ्या संधी मिळवून दिल्या जातात. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी पाहिजे ती मदत आपल्या रोटरॅक्ट क्लबकडून केली जाते. तर रोटरॅक्ट इन शॉर्ट रोटरीच आहे, फक्त लहान वयोगटातलं, आणि ते समाज प्रबोधनाचं काम करतं. सो अशा या रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून आज आपला महिला दिनाचा सोहळा, जो स्त्री शक्ती सन्मान आपण आयोजित केला होता, तो व्यवस्थितपणे पूर्ण झाला आहे. असेच आपले बरेचसे उपक्रम आहेत भविष्यात, जे एकानंतर एक होतच राहणार आहेत. आणि मी सगळ्यांना आवाहन करेल की रोटरॅक्ट क्लब जॉईन करण्यासाठी आपण सर्वांनी आपली उत्सुकता दाखवावी. आत्ता सध्या आपल्याकडे रोटरॅक्ट क्लबमध्ये 25 ॲक्टिव्ह तर 5 इनॅक्टिव्ह असे रोटरॅक्टर्स आहेत. म्हणजे 30 लोकांची एक टीम आहे जी वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. तळेगाव दाभाडे पुरती मर्यादित आहे का पूर्ण असं मावळ तालुका असं काही? ओके, रोटरॅक्ट क्लब हा खरं तर एरियानुसार बनतो, पण आपल्या
मावळ तालुक्यामध्ये एकच रोटरॅक्ट क्लब आहे, म्हणून हा जो आपला रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आहे हा पूर्ण मावळ परिसरात वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी असतो आणि उपक्रम चालवत असतो. तर मावळामध्ये सध्या तरी आपला एकच रोटरॅक्ट क्लब आहे आणि तो हा आहे तुमच्यासमोर. ओके सर, धन्यवाद. थँक्यू सो मच.